एका मित्रानं त्याच्या मित्राला एक भेटवस्तू गिफ्ट करून दिली। आता ती भेट जी वस्तू होती, जे गिफ्ट होतं ते काही साधंसुद्धा नव्हतं, तर ते 5 लाख रुपयाचं होतं आणि त्याने अगदी चालता चालता त्याच्या मित्राला दिलं आणि ती वस्तू होती गळ्यातली सोन्याची साखळी। आता ती गळ्यातली सोन्याची साखळी पाहून कोणी विचारायचं, अरे बाबा ही साखळी तू कुठून घेतलीस, ही चेन तू कुठून घेतली? तर तो सांगायचा, ही साखळी जी आहे ती मला माझ्या मित्रानं गिफ्ट दिली आहे, त्यांनी मला ती बक्षीस दिली आहे। मग ते लोक विचारायचे की अरे बाबा एवढी मोठी साखळी 4-5 लाखाची तुला तुझ्या मित्रानं गिफ्ट कसं काय दिली? तो तर काही लग्न नाही, तुझा वाढदिवस नाही, मग तुझा असा एवढा कोणता दिलदार मित्र आहे की त्यानं चालता चालता 5 लाख रुपयाची चेन तुला गिफ्ट केली? मग तो म्हणे, तुम्हाला रिकामे कामं काय करायचे, तुम्ही तुमचं पहा, आता दिली म्हणजे दिले, झालं, आता त्याला कायला एवढं, निघा म्हणे आपलं। अशा पद्धतीनं त्या तरुणाला एका जणानं 5 लाख रुपयाची साखळी गिफ्ट म्हणून दिली होती आणि यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक रहस्य। जर ते उलगडलं नसतं तर कदाचित अनेक लोकांना त्याचा मार खावा लागला असता, अनेक लोक त्यामुळे जेलमध्ये सुद्धा गेले असते, जर याला त्याच्या मित्राने सोन्याची साखळी दिली नसती तर। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या देशाच्या राजधानीची, म्हणजे दिल्लीची। दिल्लीमध्ये एक जंगपुरा हजरत निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशन परिसरामध्ये भोगल एक एरिया आहे आणि या भोगल एरियामध्ये उत्तमराव सिंग ज्वेलरीचं शोरूम आहे। 26 सप्टेंबर 2023ला सकाळी 10:30 वाजता ते दुकान उघडणार होतं आणि त्या दुकानाच्या बाहेर त्यांचे नौकर चाकर आहेत ते त्या दुकानाच्या बाहेर थांबलेले होते। थोड्याच वेळात त्या ठिकाणी मालकाची गाडी आली आणि मालकाने त्या नौकराजवळ चाबी दिली आणि सांगितलं शटर उघडा। आता त्यांनी जसं जसं शटर उघडत होते तसं तसं आतमधून बाहेर धूपण निघत होतं। आता यांनी जरा हळूहळू शटर उघडलं आणि मग जेव्हा भरकन शटर एकदम वरती उघडलं तेव्हा आतमधून सगळा धूरच बाहेर आला। जेव्हा यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा यांचा बी धूर निघाला आणि यांचा धुरळा उडालेला होता। आता त्या दुकानामध्ये मोठी चोरी झाली होती आणि दुकानामधला सगळा माल गायब झालेला होता। हे सगळं पाहून त्या दुकानदाराच्या पायाखालची वाळूच सरकली होती। त्याला काय करावं आणि काय नाही हे सुद्धा सुधरत नव्हतं आणि ते जे धूपण होतं ते काही जाळ लागलेल्याचं धूपण नव्हतं, तर एखादं समजा बांधकाम आहे काय आहे ते फुफुट्यासारखं ते धूपण होतं, ते एक धूळ होती। आता हे सगळं पाहून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले, कारण की ते नौकर बिवकर ओरडू लागले, चोरी झाली। मग जे परिसरामध्ये बघता मोठी गर्दी झाली आणि याची माहिती पोलिसांना तात्काळ मिळाली। पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी बघितलं तर पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला, कारण की हे जे उत्तमराव सिंग ज्वेलरीचं शोरूमचं दुकान आहे हे खूप मोठं दुकान होतं आणि या दुकानाच्या ज्या भिंती आहेत त्याच्यामध्ये लोखंड सुद्धा होतं। ती भिंत तोडणं फोडणं हे सुद्धा शक्य नव्हतं। त्या ठिकाणी जे 32 लॉकर होते ते लॉकर सुद्धा तोडले गेले होते आणि त्यामध्ये असणारी जी रक्कम होती ती रक्कम सुद्धा लंपास झालेली होती। आणि एवढी मोठी चोरी दिल्लीमध्ये एका परिसरामध्ये झाली। बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। सोशल मीडियावर काय, TV चॅनलवर काय, पेपरमध्ये काय, सगळीकडे ही बातमी पसरली, कारण की चोरी झालेली होती 25 करोड रुपयाची आणि सगळ्यात मोठ्या चोरीपैकी ही एक चोरी होती। आता पोलिसांना या घटनेचा तपास लावायचा होता, कारण की दिवसा ढवळ्या अशा पद्धतीनं चोरी झाली म्हणून पोलिसांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आणि पोलिसांचं सुद्धा नाव खराब होऊ लागलं। म्हणून लवकरात लवकर पोलिसांना तपास करायचा होता, आरोपी पकडायचा होता। पोलिसांनी जेव्हा अनेक तिथलचे असणारे CCTV कॅमेरे हे ते सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या तर पोलिसांच्या काहीही लक्षात आलं नाही, कारण की त्या दुकानामध्ये जे CCTV कॅमेरे होते याचे वायर कापलेले होते। दुकानामध्ये जे अलार्म लावला होता
कोणी आलं की ते वाजन, त्याचंसुद्धा वायर कापलेलं होतं. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणची जी लाईट होती त्याचंसुद्धा वायर कापलेलं होतं. म्हणजे लाईट बी नाही, CCTV कॅमेरे नाही आणि ते अलार्म बी नाही, अशी व्यवस्था त्या चोरानं केली होती. आणि पोलीस आजूबाजूचे CCTV कॅमेरे तपासत होते. तो पोलिसांना कोणी जाताना दिसलं नाही आणि येताना दिसलं नाही. CCTV कॅमेऱ्याचं जे बाहेरचे कॅमेरे होते शटरच्या, ते बाहेरून काही दिसलं नाही. शटरच उघडलं नव्हतं, तर मग चोरी झाली कुठून असा सुद्धा प्रश्न पडला होता. पोलिसांनी जेव्हा तपासून पाहिलं तेव्हा पोलिसांना समजलं की जो चोर आहे तो वरच्या भागातून आला आहे. म्हणजे जो जिना आहे त्या जिन्याच्या दिशेनं चोराने आतमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याच ठिकाणाहून तो पसार झाला आहे. मग आजूबाजूला जे घरं आहेत ते घरं एकमेकांना चिटकून असे घरं आहेत. आणि मग काही अंतरावर पलीकडं दुसरा रोड आहे आणि त्या रोडवर मग तो पसार झाला असावा अशी पोलिसांनी शक्यता वर्तवली. जेव्हा पोलिसांनी तिकडच्या भागाचे काही CCTV फुटेज तपासले, इकडच्या भागाचे CCTV फुटेज तपासले, तेव्हा त्यांना एक व्यक्ती पाठीवर बॅग लावून जाताना दिसला. आता एक व्यक्ती पाठीमागं बॅग लावून जाताना दिसला आणि पोलिसांनी तिथूनच सगळ्या तपासाला सुरुवात केली. कारण की पोलिसांनी ज्या दिवशी चोरी झाली आहे त्या दिवशीचे फुटेज तपासले होते, त्याच्यामध्ये पोलिसांना काहीच सापडलं नाही. त्याच्या एक दिवस अगोदर जे तपासले तरीसुद्धा काही सापडलंच नव्हतं. मग जे नंतर जे फुटेज तपासले तेव्हा मात्र एक व्यक्ती बॅग घेताना जाताना दिसला. पण तो चोर आहे का नाही हा देखील एक मोठा संशय त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. मग हे सगळं तपास करत असताना एक दिवस अचानक छत्तीसगडमधून एका पोलिसाचा फोन दिल्ली पोलिसांना येतो आणि ते सांगतात की तुम्ही ज्या लोकांची तलाशी करत आहात, ज्या चोराचे तुम्ही तलाशी करत आहात किंवा शोध करत आहात, तो छत्तीसगडमध्ये लपून बसला. आता पोलिसांसाठी ही सुखद गोष्ट होती की एक आरोपीला जे शोधत होते संपूर्ण राज्यभर, कारण की ही माहिती पोलिसांनी सगळ्या राज्याच्या पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, आजूबाजूच्या सगळ्या राज्यातल्या पोलिसांना खबर दिली होती. जे चोर आहेत, ज्यांनी अगोदर अशा चोरी केल्या त्यांचासुद्धा तपास पोलीस करत होते. आणि तशाच पद्धतीची खबर त्यांना राजस्थानमधून आली की अशा पद्धतीनं एक चोर या ठिकाणी सापडला आहे. पोलीस जेव्हा दिल्ली पोलीस छत्तीसगडच्या दिशेने निघाले तेव्हा छत्तीसगड पोलिसांनी त्या आरोपीला पकडून ठेवलं होतं आणि त्या आरोपीचं नाव होतं ते म्हणजे श्रीवास. श्रीवास जेव्हा त्या पोलिसांनी पकडलं तेव्हा त्याला विचारू लागले की सांग कसं केलं, काय केलं. ते म्हणे बाबा मला काही माहीत नाही. मग ते म्हणे की तू काय केलं नाही तर मग तुझ्या गळ्यामध्ये ही एवढी मोठी सोन्याची साखळी कुठून आली? तू तर एक साधारण काम करतो आणि एवढी 5 लाखाची साखळी घालून फिरायची तुझी अवकात तरी आहे का? मग तो म्हणतो असा अवकात बिवकात काढू नका, ही जी साखळी आहे ती माझ्या मित्राने दिली आहे आणि त्याची लई मोठी अवकात आहे, त्यांनी मला त्याच्यामुळे ही साखळी गिफ्ट केली. मग जेव्हा श्रीनिवासचा कसून विचारतात तेव्हा तो सांगतो त्याच्या मित्राचं नाव आणि त्याच्या मित्राचं नाव असतं लोकेश रॉय. आणि लोकेश रॉय हा श्रीनिवासच्या घरी मुक्कामाला आलेला असतो आणि हा श्रीनिवास एका भाड्याच्या रूममध्ये किरायाना राहत असतो. पोलीस जेव्हा त्याच्या रूमवर जातात तेव्हा समजतं की जो लोकेश आहे तो या ठिकाणी हजरच नाही. मग हा श्रीनिवास सांगतो की तो काही कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि तुम्ही थोडा वेळ थांबा, तो नक्कीच परत येईल. तोपर्यंत पोलिसांनी सगळी जी रूम आहे ती आहे त्याच्या खोल्या आहेत ह्या तपासल्या. तेव्हा पोलिसांना तिथं 20 किलो सोन्याचे दागिने आणि काही रक्कमसुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी सापडली. आणि त्या श्रीवासनं सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात लोकेश तिथं आला आणि पोलिसांनी त्यालासुद्धा ताब्यात घेतलं आणि पाठवलं थेट दिल्लीला. आता दिल्लीला पाठवल्यानंतर तो जो लोकेश आहे त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता आणि त्यांनी पोलिसांना विचारला की साहेब तुम्ही मला पकडलं कसं काय आणि तुम्हाला नेमकं मी सापडलोच कसं काय? कारण मी प्लॅनिंग तर एवढी तगडी केली होती की त्या मला कोणी पकडूच शकलं नव्हतं. मग पोलिसांनी सांगितलं की तुझ्या मित्राला चेन दिली होती श्रीवासला, तो श्रीवास चेन आहे अशी गळ्याच्या बाहेर काढून उघडी नागडी काढून
रोडला फिरायचा आणि रोडला फिरत असताना आमचे जे काही खबरी आहेत त्या खबऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की आपल्या इथं असा असा व्यक्ती, असा असा तरुण सोन्याची चाकरी गळ्यामध्ये घालून फिरतोय आणि त्याची म्हणजे एवढी ऐपत बी नाही की तो 5 लाखाची चेन घालेल. मग अशा सगळ्या तपासण्या करण्यासाठी त्यांनी त्या श्रीवासला पकडलं, ताब्यात घेतलं. तेव्हा त्या श्रीवासने नाव सांगितलं लोकेशचं आणि लोकेशला तिथूनच पकडलं. आता पोलिसांनी त्यांची स्टोरी सांगितली होती की लोकेशला कसं पकडलं, पण आता ते लोकेशला विचारत होते की तू कशी चोरी केली, आता पटापटा सांग, नाहीतर मग आमच्या पद्धतीनं आम्हाला विचारता येतो. तो लोकेश सांगतो की मी जी सगळी ही प्लॅनिंग आहे ती बऱ्याच दिवसांपासून केली होती. म्हणजे 21 सप्टेंबरच्या अगोदरपासून मी ही सगळी तयारी करत होतो. कारण की दिल्लीमध्ये G20ची परिषद चालू होती. सगळी पोलीस यंत्रणा तिकडच्या ठिकाणी कामी लागली होती. पोलीस सगळे बिझी होते आणि मी इकडं संपूर्ण जे दुकानं आहेत यांची पाहणी करत होतो. त्याच पद्धतीनं 21 सप्टेंबरला मी त्या ठिकाणी आलो. भोगल भागामध्ये संपूर्ण दुकानं पाहिले. 1-2 दिवस फिरलो तिथं, रात्रीसुद्धा फिरलो. बघितलं की इथं वॉचमॅन किती आहेत, किती लोक संध्याकाळी पहरा देतात, CCTV कॅमेरे किती आहेत, कुठं कुठं आहेत, जाण्याचा रस्ता कोणता आहे, येण्याचा रस्ता कोणता आहे, हे सगळं पाहिलं. आणि तेव्हा जे दुकान हेरलं त्या दुकानाचं नाव होतं उत्तमराव सिंग ज्वेलरी. या दुकानाला समोरून रस्ता होता तर पाठीमागं सगळे दुकानं चिटकून होते. पाठीमागच्या बाजूनही अशा अनेक घरं चिटकून होते. काही अंतरानंतर एक जागा होती, रोड होता आणि तिकडून जायला यायला सोपं होतं. मग यानं 21 सप्टेंबरला सगळी प्लॅनिंग केली. 24 सप्टेंबरला तो त्या ठिकाणावर निघाला. 24 सप्टेंबरला होता रविवार. कारण की सोमवारी दिल्लीच्या त्या दुकानामध्ये सोमवारी सुट्टी असते दुकानाला, दुकानं पूर्णपणे बंद असतात. मग हा रविवारी संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याचं नशीब एवढं होतं की त्यानं वरचं जिन्याचं दार तोडलं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळं काही जे अलार्म वगैरे लावलेले वायरिंग आहेत, सगळी लाईट फिटिंग आहे, ही सगळी तोडली आणि ते CCTV कॅमेरे सगळे चट वायर कट केले. आणि एक अशी जागा पाहिली त्याने, एक छोटीशी, आणि त्या ठिकाणं त्यानं ती तोडायला सुरुवात केली. एकदम हळूहळू तोडायला सुरुवात केली. आणि याचं नशीब तेवढं चांगलं होतं की ज्या ठिकाणावर फक्त लोखंड नव्हतं भिंतीमध्ये, त्याच ठिकाणी यानं फोडलं आणि तिथून आतमध्ये प्रवेश केला. आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हे अशा पद्धतीनं आलता की यानं तिथंच आतमध्ये गेल्यानंतर थोडं जेवण केलं आणि तो आतमध्येच झोपला. म्हणजे 24 तारखेला तो त्याच ठिकाणी आतमध्ये झोपला. आणि त्याचं झोपायचं कारण हे होतं की संध्याकाळी जर त्यानं तोडाफोडी केली असती, वाजवाजवी केली असती, तर नक्कीच आजूबाजूला संध्याकाळच्या शांततेमध्ये आवाज गेला असता आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी आले असते. म्हणून तुम्ही रात्रभर तिथं 24ची झोप काढली. 25 तारखेला सोमवार होता आणि सोमवारी ते दुकान पूर्णपणे बंद होतं. 10:30 वाजेपर्यंत सकाळी त्याने वाट पाहिली की खरंच दुकान उघडतं का, पण दुकान काय उघडलं नाही. आणि मग आतमध्ये यांनी संपूर्ण चोरी करायला सुरुवात केली. जे काही लॉकर्स आहेत, हे आहे ते आहे, सगळं गॅस कटरच्या साहाय्यानं, याच्या साहाय्यानं सगळं काही तोडलं. एक मोठी बॅग भरली, त्या बॅगमध्ये सामान ठेवलं आणि संध्याकाळ होण्याची वाट बघत होता. कारण की जर संध्याकाळी चोरी केली असती तर आवाज झाला असता आणि दिवसामध्ये सगळीकडेच आवाज असतो, त्या आवाजामध्ये हाही आवाज मिक्स झाला. आणि त्यानं त्या ठिकाणी 25 सप्टेंबरला सुद्धा दिवसभर रात्रभर थांबला. आणि जशी 25 सप्टेंबरचे संध्याकाळी 12 वाजले, संध्याकाळ सुरू झाली. मग मध्यरात्री त्यानं तिथून पळ काढला. ज्या मार्गाने तो आला होता त्याच मार्गाने वापस गेला आणि डायरेक्ट गेला छत्तीसगडला. आता छत्तीसगडला गेल्यानंतर सगळ्यात पहिले भेटला तो त्याच्या मित्राला श्रीवासला. आणि श्रीवासला भेटल्यानंतर त्याच्या रूमवर राहायला गेला. सगळं सामान बिमान तिथं ठेवलं आणि त्याच्या रूमवर त्यानं राहू द्यावं त्याला, म्हणून त्याने त्याला सोन्याची साखळी हे गिफ्ट भेट म्हणून दिली होती. आणि इथूनच सगळ्या संपूर्ण चोरीचा उलगडा झाला होता. त्यामुळं चोर किती हुशार असला, शातीर असला, तरीसुद्धा पोलिसांच्या नजरापासून वाचू शकत नाही.
असं आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, या संपूर्ण गोष्टीवर, या संपूर्ण माहितीवर तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंटमध्ये सांगा। पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।